आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मराठा मेळवावा ओबीसी संपवावा हे शिंदेंचं धोरण, हाकेंचा शिंदेंवर हल्लाबोल। तर जरांगे शरद पवार पृथ्वीराज चव्हाणांवर का बोलत नाही, हाकेंचा सवाल। ओबीसी एक ब्र शब्द तुमच्या तोंडात येत नाही, लाज वाटते एकनाथराव शिंदे तुमची आम्हाला। तुम्ही 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतली एकनाथराव, तुम्ही तुमचे कायदेशीर सल्लागार कुठे आहेत? नितेश राणेंच्या मुस्लिम समाजाविषयीच्या वक्तव्याची चौकशी करून कारवाई करा, अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांची फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। भाजप दंगली भडकवण्याचा प्रयत्न करतंय, नितेश राणेंवर विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊतांचा हल्लाबोल। बीजेपी के एक नेता का बयान आया कि अफजल खान और छत्रपति शिवाजी महाराज के बारे में उन्होंने कुछ कहा, स्टेटमेंट दिया। उसका आप बीजेपी के ऊपर कोई स्टेटमेंट करने की जरूरत नहीं है, वो दंगे भड़काना चाहता है। विधानसभा निवडणुकीआधी जितेंद्र आव्हाड दंगल घडवण्याच्या सत्तेसाठी लोकांची डोकी फोडण्याचा प्रयत्न करतील, किरण पावसकरांची गंभीर टीका। सरकार राज्यात दंगल होऊ देणार नाही, पावसकरांचं वक्तव्य। आंतरवाली सराटीत उपोषणादरम्यान मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस। जरांगेंची तब्येत खालावल्याने उपोषणस्थळी उपस्थित महिला भावूक। घाई गडबडीत एखादा निर्णय घ्यायचा आणि तो कोर्टात टिकला नाही तर अडचणी येतील, जे करायचंय ते कॉन्क्रीट करायचंय, जरांगेंनी थोडं समजून घ्यायला हवं, शंभूराज देसाई यांचं आवाहन। मुलींवर अत्याचार झालेली बदलापुरातील शाळा मुख्यमंत्र्यांच्याच मुलाच्या मतदारसंघात, आपटे आणि कोतवालांशी श्रीकांत शिंदेंचे घनिष्ठ संबंध, संजय राऊतांचा आरोप। आणि कोतवालांचे संबंध हे मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाशी अत्यंत घनिष्ठ आहे, त्याच्यामुळे या बलात्कार प्रकरणामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे। नशा करून बोलणाऱ्यांच्या आरोपांना उत्तर देण्यात अर्थ नाही, कुणाची काय लायकी आहे सगळ्यांना माहिती आहे। राऊतांच्या आरोपानंतर श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर। करून बोलतात त्यांना उत्तर देण्यासाठी आपण बांधील नाही, रोज रोज तेच बोलल्यावरती काही भेटत नाही, त्याच गोष्टी सुरू राहतात। कोणाची किती लायकी आहे हे आपण ठरवलं पाहिजे। मोदी आधुनिक भारताचे निर्माते, अमरावतीतील टेक्सटाईल पार्कमुळे 3.5 लाख रोजगार निर्माण होणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वर्ध्यात वक्तव्य। अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि आधुनिक भारताचे निर्माते माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी वर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो।